लेक्चर पासून आपण आपला लास्ट पार्ट युनिट 1 चा इनडिटर्मिनेट फॉर्म स्टार्ट करतो. बेसिकली इनडिटर्मिनेट फॉर्म म्हणजे काय, जे फॉर्म डिटरमाइन होऊ शकत नाही, दे आर नोन एज इनडिटर्मिनेट फॉर्म. फॉर एक्झाम्पल, मी हे जे 7 प्रकार लिहिले ते इनडिटर्मिनेट फॉर्मचे प्रकार आहेत. सगळ्यात पहिले 0/0. आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे की एनिथिंग डिवायडेड बाय 0 इज इन्फिनिटी अँड एनिथिंग मल्टिप्लाय बाय 0 इज 0. इथे दोन्ही गोष्टी आल्या. मल्टिप्लाय 0 नी करतोय बट डिवाइड पण 0 नी करतोय, मग आन्सर 0 येईल का इन्फिनिटी येईल? इन्फिनिटी बाय इन्फिनिटी. मल्टिप्लाय केलं इन्फिनिटीनी की इन्फिनिटी येतं, डिवाइड केलं इन्फिनिटी की 0 येतं. कुठलं खरं आहे? 0 इंटू इन्फिनिटी. प्रत्येक वेळेला 0 नी मल्टिप्लाय करा 0 येतं, इन्फिनिटी मल्टिप्लाय करा इन्फिनिटी येतं. त्याचं काय होणार? इन्फिनिटी मध्ये इन्फिनिटी घालवल्यावर किती आलं? 0 येतं. किती यायला पाहिजे नाही सांगता येत. 0 रेस टू इन्फिनिटी. देखा 0 रेस टू एनीथिंग इज 0. ओके, अँड एनीथिंग रेस टू इन्फिनिटी इज इन्फिनिटी. बट ह्या दोघांचं कॉम्बिनेशन एकत्र जमतच नाही. 0 येणार का इन्फिनिटी येणार? इन्फिनिटी रेस टू 0 परत तेच. एनिथिंग रेस टू 0 इज 1 अँड इन्फिनिटी रेस टू एनिथिंग इज इन्फिनिटी. मग खरं काय? बघा 1 रेस टू एनिथिंग इज 1 अँड एनिथिंग रेस टू इन्फिनिटी इज इन्फिनिटी. मग खरं काय? ह्या प्रत्येक फॉर्म मध्ये उलट सुलट करून बघा, आन्सर 2 येतात, एक नाही येत. ओके, ह्याला आपण म्हणतो इनडिटर्मिनेट फॉर्म, जे डिटरमाइन होऊ शकत नाहीत. हे 7 प्रकार आहेत. हे आपण सॉल्व्ह करणार आहोत एल हॉस्पिटल रूल. एल हॉस्पिटल रूल काय सांगतो? वरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा, खालच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा आणि परत ट्राय करा. ओके, परत आन्सर ह्यापैकी आलं, परत डेरिव्हेटिव्ह काढा वरच्या खालच्याचा, परत ट्राय करा. सो आपल्याला करायचंय काय, थोडक्यात अख्ख्या चॅप्टर मध्ये आपल्याला फक्त डेरिव्हेटिव्ह काढायचे आहेत वरच्याचा आणि खालच्याचा. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन घेऊया, क्वेश्चन स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले ओळखणं गरजेचं असतं की हा फॉर्म कोणता आहे. सगळ्यात बेसिक फॉर्म. प्रत्येक क्वेश्चन इथे येऊन थांबतो. सगळ्यात शेवटचा फॉर्म हा असतो. कुठल्याही टाईपचा सगळ्यात शेवटचा फॉर्म हा असतो. म्हणजे तुम्ही सॉल्व्ह करत जाल, हा फॉर्म लागणार, एकदा तरी लागणारच. जा बघा क्वेश्चन बघूया. π/2 पुट करून बघा. π/2 काय येईल? 1 मायनस साइन π/2 किती असतो आणि कॉस π/2 किती असतो? 0. हा कुठला फॉर्म झाला? 0/0. सो इट इज इनडिटर्मिनेट फॉर्म. करायचंय काय? एल हॉस्पिटल रूल वापरायचा. एल हॉस्पिटल रूल, राईट? काय सांगतो हा रूल? की त्या फंक्शनचा न्यूमरेटरचाही डेरिव्हेटिव्ह काढा आणि डिनॉमिनेटरचाही डेरिव्हेटिव्ह काढा. न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स अपॉन कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स मायनस साइन एक्स. सो आता पुट करूया π/2. बोला मायनस कॉस π/2 इज 0 अपॉन मायनस साइन π/2 इज 1 आणि 0 अपॉन 1 0. हा इनडिटर्मिनेट फॉर्म आहे का? नाही. 0 अपॉन 1 इज नॉट इनडिटर्मिनेट फॉर्म. 0 अपॉन 1 इज 0. सो आपला आन्सर काय आलं या क्वेश्चनचं? 0 आन्सर आलं. सो अशा प्रकारे हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. आपण व्हरायटी ऑफ क्वेश्चन बघणार आहोत आता आणि ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार. ओके, चलो पुट करून बघूया. 0 a raised to 0 1, anything raised to 0 is 1, a raised to 0 1 minus b raised to 0 1 अपॉन 0 पुट करा 0. हा कुठला फॉर्म झाला? 0/0 चा. काय करायचंय? एल हॉस्पिटल रूल लावायचा आहे. काय सांगतो? वरच्याचा डेरिव्हेटिव्ह a raised to x चा डेरिव्हेटिव्ह असतो a raised to x log a मायनस b raised to x log b. सो डेरिव्हेटिव्ह पाठच असतील तुमचे. x चा डेरिव्हेटिव्ह 1. परत पुट करा 0. a raised to 0 1, सो उरला log a मायनस b raised to 0 1, सो उरला log b अपॉन 1. सो इट इज माय फायनल आन्सर. बट log a minus log b is log a by b.
सो एक तर हे आन्सर असेल ऑप्शन मध्ये, नाही तर हे आन्सर असेल ऑप्शन मध्ये. ओके, सो ऑप्शन्स पण तुम्हाला ओळखता आले पाहिजेत, आपला आन्सर कोणता आहे. सो पहिली स्टेप काय आहे, जे काही दिले ते पुट करा. 1 + 0⁻n - 1 / 0. आता बघा 1⁻n इज 1, 1 - 1 काय करूया आपण आता, डेरिव्हेटिव्ह काढूया. 1 + x⁻n चा डेरिव्हेटिव्ह 1 + x⁻n - 1 m x⁻m - 1 तोच फॉर्म्युला आहे हा. आणि परत याचा डेरिव्हेटिव्ह 1च येणार आहे, सो परत काढायची गरज नाही. -0/1 करा पुट परत. n 1 + 0 1, 1 एनिथिंग इज 1, सो काय करायची गरज नाहीये. सो आन्सर आहे आपलं n. बघा किती सिंपल टाईप आहे, किती सिंपल टाईप आहे. एकदा डेरिव्हेटिव्ह काढून आन्सर येत आहे, नाही आलं तर परत एकदा डेरिव्हेटिव्ह काढा, तेव्हा तरी आन्सर येईल. दोनदाच्या वर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायची गरजच नाही. कुठलाही क्वेश्चन घ्या, फक्त एकदाच डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल. झिरो पुट केला, साइन 0 0, त्याचा स्क्वेअर पण तर 0च येणार ना. बोला साइन स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 2 sin x × cos x कसा काढला मी. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, परत त्याचा डेरिव्हेटिव्ह cos x / 1 करा पुट. 0 पुट केला तर साइन 0 0, सो एव्हरीथिंग × 0 इज 0. 0/1 इज इट इनडिटर्मिनेट फॉर्म? नो. आपला आन्सर आला आहे 0. ओके, हा लक्षात ठेवा. 0/1 इज नॉट अन इनडिटर्मिनेट फॉर्म. सिंपल पण एक आहे, sin x / x पण आहे. हे जर बघाल तर 0/0 चा फॉर्म आहे. डेरिव्हेटिव्ह काढाल तर हा येईल cos x/1 आणि cos 0 किती असतो? 1. ओके, नेहमी लक्षात ठेवा sin x / x ची जी व्हॅल्यू आहे ना ती किती आहे? 1 आहे. हे तुम्हाला पाठ करायचंय. sin x / x ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. हे तुम्हाला पाठ करायचं आहे. त्यावर बेस्ड एक क्वेश्चन घेतो. ओके, क्वेश्चन चुकला आहे आय थिंक घेताना. इट्स sin 2x, ए नाहीच आहे इथे. ओके, हा क्वेश्चन आहे आणि त्यांनी म्हटलंय फाइंड p. आता हे कसं करायचं बघा. जर 0 पुट केला तर साइन 0 किती येईल? 0. हा साइन 0 पण किती येईल? 0. हा किती येईल? 0. हा 0/0 चा फॉर्म आहे. p कसा मिळणार आपल्याला? यासाठी थोडा स्मार्ट वे तुम्हाला यूज करायचा आहे. साइन 2 असा लिहू शकतो का मी? 2 sin x cos x. हा तसाच ठेवूया आणि हा तसाच ठेवूया. यातनं काय कॉमन निघतंय? sin x कॉमन निघतोय बघा. आणि यातनं मुद्दाम मी x कॉमन काढतो. का? कारण लिमिट x टेंड्स टू 0 sin x / x आत्ताच मी सांगितलं किती असतो, याची व्हॅल्यू किती असते? याची व्हॅल्यू असते 1. सो हा निघून जाईल, बाहेर निघून जाईल. याची व्हॅल्यू 1 आहे, काही फरक पडणार नाही हा गेला तरी. कोण उरलं? इथे उरला 2 cos x, हा उरला. इथे p उरला, कारण sin x सोबत कॉमन काढला होता आणि खाली x² उरलाय. खाली x² उरलाय. आता आपल्याला हे तर माहिती आहे की याचा फॉर्म किती आला होता? 0/0 चा फॉर्म आला होता. आपल्याला माहिती आहे की याचा फॉर्म किती आला होता? 0/0. हे बघा sin x 0, sin 0 0/0. म्हणजे याचा पण फॉर्म किती यायला पाहिजे? यायलाच पाहिजे ना. असा तो क्वेश्चन थोडी ना बदललाय, आपण फक्त कॉमन कडून बाहेर काढले, क्वेश्चन बदलला नाहीये. सो वी कॅन डायरेक्टली कम्पेअर 2 cos x प्लस p इज इक्वल टू 0. कधी? जर का मी x 0 पुट करतोय. सो 2 cos 0 प्लस p इज इक्वल टू 0. therefore p इज इक्वल टू -2. cos 0 तो 1 असतो, सो p इज इक्वल टू -2. हे अशा प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात पेपरला फाइंड करायला. फाइंड करायला थोडासा सिंपल सेन्स वापरायचा.
कॉमन काढला कचरा, हा तर माहिती होतं 0 आहे, हा पण 0 असणार, पुट केलं आणि इक्वेशन सॉल्व्ह केलं. Then the next is ओके इन्फिनिटी आहे. लॉग इन्फिनिटी तुम्हाला व्हॅल्यूज माहित पाहिजेत. लॉग 0 असतो इन्फिनिटी, लॉग 1 असतो 0 आणि लॉग इन्फिनिटी असतो इन्फिनिटी. या तीन व्हॅल्यूज खूप जास्त महत्वाच्या आहेत, पाठ पाहिजे. बोला लॉग इन्फिनिटी किती आहे? and infinity raised to n is infinity. कुठला फॉर्म आला? सो काय करायला लागेल तुम्हाला आता? एल हॉस्पिटल रूल वापरायला लागेल. दॅट इज लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स, एक्स रेज टू एन चा डेरिव्हेटिव्ह एन, एक्स रेज टू एन मायनस 1. एक्स एन आहे का एक्स स्क्वेअर आहे? आय थिंक इट्स एक्स रेज टू एन आहे. ओके इन्फिनिटी पुट करूया आता. आता इन्फिनिटी पुट करायला लागेल. करा पुट. 1 बाय इन्फिनिटी 0 अपॉन ओके आय एम सॉरी हा 1 बाय एक्स आणि हा एन एक्स रेज टू एन मायनस 1. इट कॅन बी रिटर्न ॲज, हा इथे एक्स ने आणला. येस आय एम सॉरी, स्टेप आपली महत्वाची होती ही. हा जो एक्स आहे ना, हा एक्स मी खाली पण मल्टिप्लाय करू शकतो ना. हा असा होईल 1 अपॉन एन एक्स इंटू एक्स मायनस 1. आता याची पॉवर किती आहे? याची पॉवर आहे 1, याची पॉवर आहे एन मायनस 1. बेस सेम आहे तर पॉवर ऍड होतात, म्हणजे काय होणार सांगा मला? 1 प्लस एन मायनस 1, 1 1 कॅन्सल, तर उरलं एक्स रेज टू एन. हे आपलं सॉल्व्ह करून आलंय. आता इन्फिनिटी पुट करा. सरळ सरळ काय आलं? 1 बाय इन्फिनिटी. अँड 1 बाय इन्फिनिटी इज नॉट अ इनडिटर्मिनेट फॉर्म. याचा आन्सर आलंय 1 बाय इन्फिनिटी इज इक्वल टू 0. सो अशा प्रकारे न्यूमेरिकल सॉल्व्ह केलं. फक्त स्मार्टली काय केलं आपण? हा एक्स ऍडजस्ट केला. हा एक्स ऍडजस्ट नसता केला तर परत कुठला तरी चुकीचा फॉर्म आला असता आणि आपला आन्सर चुकलं असतं. सो नीट ऍडजस्ट करा आणि सॉल्व्ह करा. देन एक्स लॉग एक्स पुट करूया 0 लॉग एक्स. लॉग 0 किती असतो? इन्फिनिटी. कुठला फॉर्म आला? 0 इंटू इन्फिनिटी. हा फॉर्म सॉल्व्ह कसा करायचा? हा फॉर्म सॉल्व्ह करणं खूप जास्त सिंपल असतं ना. फक्त थोडंसं डोकं लावायचं आणि एखादी गोष्ट खाली घेऊन जायची. खाली घेऊन जायची म्हणजे काय? आता हा एक्स आहे ना, मी असं लिहू शकतो का? लॉग एक्स अपॉन 1 बाय एक्स. हा एक्स मी असा लिहू शकतो का? हा एक्स वर जाऊन शेवटी इक्वेशन चुकीचं नाहीये. सो लॉग एक्स आपण ह्यानी काय होईल? एका छोट्याशा ऍडजस्टमेंटनी, आता नीट विचार करा, लॉग 0 अपॉन इथे 0 पुट केला तर 1 अपॉन 0 किती असतं? इन्फिनिटी असतं. थोडक्यात हा एक खूप जास्त फालतू फॉर्म आहे. ह्या फॉर्मला ह्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायला जस्ट हा जो 0 वाला पार्ट आहे ना, हा लिहिताना 1 अपॉन 0 मध्ये लिहायचा, जेणेकरून कुठला फॉर्म मिळतो? इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी. जी गोष्ट 0 होतीये ना, त्याला फक्त 1 अपॉन मध्ये डिनोमिनेटर मध्ये लिहा की आपोआप कुठला फॉर्म मिळाला मला? इन्फिनिटी बाय इन्फिनिटी. लावा एल हॉस्पिटल रूल. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स, 1 बाय एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर. हा तुमचा पार्ट पाहिजे. सो आता हा एक्स स्क्वेअर वर घेऊन जाऊ, हा एक्स खाली घेऊन जाऊ, तर हा होईल मायनस एक्स स्क्वेअर बाय एक्स. हा मायनस एक्स स्क्वेअर वर गेला, हा एक्स स्क्वेअर खाली राहिला, एक्स एक्स कॅन्सल, तर उरला फक्त मायनस एक्स. करा 0 पुट. डिवाइड बाय 1 ना, एक्स एक्स कॅन्सल झालं, खाली 1 उरला, 1 आला म्हणजे इनडिटर्मिनेट फॉर्म नाही. सो आपला आन्सर किती आलं? 0. सो हा क्वेश्चन घेण्याचं कारण इतकं की हा जो फॉर्म आहे खूप जास्त फालतू आहे. याला फक्त 1 अपॉन मध्ये डिनॉमिनेटरला लिहायचं, आपलं आन्सर संपलं. सो तुम्हाला सगळ्यात जास्त प्रॅक्टिस पहिल्या 2 फॉर्मची करायची.
तिसरा फॉर्म काय खूप जास्त दमदार नाहीये. देन कम्स द नेक्स्ट फॉर्म. लिमिट x टेंड्स टू पाय बाय 2 sec x minus tan x. कुठला फॉर्म येईल बघा. sec pi by 2. sec pi by 2 is infinity. Why? Because what is sec 1 by cos? आता हे कॅल्शियम मध्ये मिळणं अशक्य आहे. ओके, sec is 1 by cos. cos pi by 2 is 0. मग 1 by 0 किती असणार? इन्फिनिटी. tan pi by 2 तुम्हाला माहितीच आहे, इन्फिनिटीच असतो. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा? हा पण खूप जास्त फालतू आहे. याला फक्त कन्वर्ट करा 1 मध्ये आणि क्रॉस मल्टिप्लाय करा. लक्षात काय ठेवायचंय? या फॉर्मला या फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी फक्त क्रॉस मल्टिप्लाय करायचंय. काय करायचंय? क्रॉस मल्टिप्लाय. आता इथे तर क्रॉस मल्टिप्लाय करू शकत नाही ना मी, म्हणून मी काय करतो, थोडीशी ट्रिग्नोमेट्री वापरतो. व्हॉट इज sec x? 1 by cos x. व्हॉट इज tan x? sin x upon cos x. किती सिंपल ट्रिग्नोमेट्री आहे बघा. करा आता, क्रॉस मल्टिप्लाय करा किंवा मग डायरेक्टली, बेस तर सेम आहे ना, डायरेक्ट ऍड करा. आता करा 0 पाय बाय 2 पुट करा. पाय बाय 2 पुट केला, साइन पाय बाय 2 असतो 1, 1 मायनस 1 0 आणि कॉस पाय बाय 2 असतो 0. कुठला फॉर्म आला? किती सिंपल आहे बघा. या फॉर्मला ह्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक तर ट्रिग्नोमेट्री वापरून क्रॉस मल्टिप्लाय करा किंवा बेस सेम असेल तर ऍड करा. आन्सर तुमचं डायरेक्ट सांगते. याच्या पुढे काय कराल? एल हॉस्पिटल रूल. वर डेरिव्हेटिव्ह 0 मायनस कॉस एक्स, खाली जे डेरिव्हेटिव्ह minus sin x. So cos pi by 2 is 0 and sin pi by 2 is 1. So answer आलं आपलं 0. ओके, सो ह्या फॉर्मला कसं करायचं ते मी सांगण्याचा स्पेशल क्वेश्चन घेतला होता. नेक्स्ट इज सो कुठला फॉर्म आहे बघूया. 0 1 by 0 मायनस 1 by 0 इन्फिनिटी. इन्फिनिटी इंटू हा पण इन्फिनिटीच येणार आहे. इन्फिनिटी इन्फिनिटी हा काय कुठला फॉर्मच नाहीये. सो इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी. बोला काय करायचं मी सांगितलं तुम्हाला. क्रॉस मल्टिप्लाय करा. इथे तर डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लाय होतच आहे. हा तिकडे जाईल एक्स स्क्वेअर, हा इकडे येईल एक्स लॉग अपॉन एक्स क्यूब. आता यातला एक्स कॉमन येऊन खाली कट होतोय, तर करून घेऊया, सोपं होईल इक्वेशन. हा एक्स कॉमन निघाला आणि खाली एक्स स्क्वेअरला कट, एक्सला कट झाला. आता पुट करा बरं आपला लिमिट एक्स टेंड्स टू 0. हा येईल 0 मायनस लॉग 1 प्लस 0 इज लॉग 1. लॉग 1 किती असतो? 0 अपॉन 0. कुठला आला? काय सांगितलं होतं मी तुम्हाला की असा फॉर्म आला, फक्त काय करा क्रॉस मल्टिप्लाय करा, त्या दोन पैकी कुठला तरी फॉर्म मिळून जाईल. लास्ट स्टेप एल हॉस्पिटल रूल. सो एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस लॉग चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स अपॉन एक्स चा डेरिव्हेटिव्ह 2x. करा काय पुट करायचं आता? 0 पुट करायचंय. 1 मायनस 1 हा 1 प्लस 1, 1 प्लस 0 1 होतो, हा 1 होईल. 1 मायनस 1 अपॉन 2 इंटू 0 म्हणजे किती झालं? परत 0 बाय 0 फॉर्म आला. अजूनही आन्सर आपला आलं नाही. आपल्याला अजून एकदा एल हॉस्पिटल रूल वापरायला लागेल. याच्यावर एल हॉस्पिटल रूल वापरतो, नीट ऑब्झर्व करा. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2x चा डेरिव्हेटिव्ह 2. आता करा 0 पुट. 1 प्लस 0 1, 1 चा स्क्वेअर 1 मायनस 1 बाय 1 मायनस 1 मायनस मायनस झाला प्लस 1 बाय 2. सो याचा आन्सर काय आला आपलं? याचा आन्सर आला आपलं 1 बाय 2. सो अशा प्रकारे परत एकदा रिपीट करतोय. या दोघां फॉर्म साठी फक्त एल हॉस्पिटल रूल वापरा. वरती डेरिव्हेटिव्ह खालती डेरिव्हेटिव्ह परत पुट करून बघा. आन्सर आलं तर ठीक, नाही आलं तर परत पुट करून डेरिव्हेटिव्ह काढून पुट करा. आन्सर नक्कीच येईल. या फॉर्मला
हा जो असणार आहे त्याला 1 मध्ये डिनॉमिनेटर मध्ये लिहा, तुम्हाला अप ऑफ हा फॉर्म मिळेल आणि आन्सर येऊन जाईल. इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी साठी क्रॉस मल्टिप्लाय करा, तुम्हाला हा फॉर्म येईल, याला स्टुडंट बाबा आन्सर संपलं. ओके, सो हे 4 बेसिक टाईप संपलेले आहेत. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये हे उरलेले 3 टाईप कव्हर करूया. थँक्यू.